जय हिंद. जसं एखाद्या विहिरीमध्ये माणूस पडल्यानंतर जीवाच्या आकांतानं आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करते, हातपाय मारते, त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं तर आज आपल्याला आपला विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करताना पाहायला मिळते. जसं ते माणूस बुडणारा माणूस जसा हातपाय मारते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करते. प्रत्येक विद्यार्थी इथं हातपाय मारायला आहे, पण अभ्यासच होत नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत व्हायलंय. कारण याच्या पाठीमागं काही बरेचसे कारणं आहेत. ठीक आहे. मला बरेच विद्यार्थी भेटल्यानंतर त्यांचा एक विषय असते की सर अभ्यास होत नाही, मी काय करू. आता ह्या गोष्टीवरती जर आपण विचार केला तर याच्यावरती काही आपल्याला काही सायंटिफिक उपाय आपल्याला यावरती पाहायला मिळतात. ठीक आहे, तुमच्यामधले जे विद्यार्थी नवे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणारच आहे. पण जे मुलं बऱ्याच वर्षापासून एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल किंवा इतर परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांना आपण काय म्हणतो, धुरंधर है ना, परीक्षेमधले जे धुरंधर आहेत या धुरंधरासाठी पण हा व्हिडिओ कामाला म्हणजे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी कामाचा ठरू शकते. ठीक आहे. याच्यासाठी काही बेसिक अगोदर तुम्हाला सुरुवातीला काही अडचणी सांगतो, त्याच्यावर चर्चा करू आणि नंतर मग आपण ते 5 सायंटिफिक उपाय जे आहेत ते केल्यानंतर आपल्याला याच्यातून पर्याय निघू शकते का किंवा आपला चांगला अभ्यास होऊ शकते का, ही गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. बघा, आपण सगळेजण जनरली अभ्यास करत असताना आपल्या सगळ्यासमोर काय वाटतंय की आपला अभ्यास होत नाही. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमधला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी अभ्यासाला बसतो पण अभ्यास होत नाही. 10 मिनिटामध्ये आपल्या हातामध्ये ऑटोमॅटिक मोबाईल येते किंवा झोप येते किंवा मग कंटाळा येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी जर पाहिलं तर आपला एखादा मित्र येईल, ते आपल्याला डिस्टर्ब करेल किंवा आपला अभ्यास जे आहे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तितका जरी झाला तरी आपल्याला समाधान नाही वाटत की माझा अभ्यास व्हायला म्हणून. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण पाहिलं तर याच्या सोल्युशन काय. सोल्युशनमध्ये आणखी एक गोष्ट जर बघ, तू स्वतः आता मला माहिती आहे की तुझ्यावरती लय मोठं टेन्शन आहे, मोठी घरची जिम्मेदारी आहे, घरची परिस्थिती तुला बदलायची आहे, तुझ्या स्वतःची परिस्थिती तुला बदलायची आहे, ह्या सगळ्यांसाठी तुला लागणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण माझ्याकडून जर विचार केला तर मला हे जे मी आता तुला ज्या काही गोष्टी सांगणार आहे, ठीक आहे, हे शोधण्यासाठी बराचसा वेळ गेलाय. तर हे सगळे जे टेक्निक्स आहेत याचा जर आपण वापर केला तर तुला थोडंसं तुझ्या अभ्यासामध्ये मदत व्हावी, ह्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आपला हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, हा तुझा एकट्याचा प्रश्न नाही बरं. तुझ्यासारखे हजारो विद्यार्थी आहेत, दररोज हा प्रश्न विचारतात, मेसेज करतात, भेटल्यानंतर क्लासमध्ये विचारतात की सर अभ्यास होत नाही, काय करायला पाहिजे, सर अभ्यास होत नाही, काय करायला पाहिजे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेव की ही जी समस्या आहे, हा जो प्रॉब्लेम आहे, हा तुझ्या बुद्धीचा नाही बरं. ही समस्या आहे ना, ही कशाची आहे तर ही समस्या आहे आपल्या ब्रेनला ट्रेन करण्याची. आता हे ब्रेनला ट्रेन करणं हे नवीनच कन्सेप्ट तुला वाटत असेल, पण हे जुनाच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ही जी गोष्ट आहे ना, जसं पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं, आर्मीची भरतीची तयारी करणारे मुलं जसं वर्षभर पळत असतात त्या एका दिवसासाठी, जसं वर्षभर गोळा फेकतात त्या एका दिवसासाठी, त्याप्रमाणे जसं ते शरीराला ट्रेन करतात, जसं ते शरीराला एका विशिष्ट दिवसासाठी तयार करतात, त्याप्रमाणे आपल्या ब्रेनला सुद्धा आपल्याला ट्रेन करणं गरजेचं आहे. मग ब्रेनला ट्रेन करण्याची खरंच गरज आहे का तर आहे. जुन्या काळापासून हजारो वर्षापासून लोक स्वतःच्या ब्रेनला ट्रेन करत होते. आता सुद्धा आपल्याकडं ही गोष्ट अस्तित्वामध्ये होती, पण मागच्या काही वर्षापासून आपलं थोडंसं या गोष्टीकडे लक्ष झालं. ही नवीन गोष्ट नाही, ही जुनीच गोष्ट आहे. फक्त ही आपल्याला माहीत व्हायला उशीर झालाय, एवढं समजून घे. आता ब्रेनला ट्रेन कसं करायचंय, ब्रेनला आपण चांगलं वळण कसं लावायचंय, ठीक आहे, याच्यासाठी आपण जर विचार केला तर आपल्याला काही सायन्सने याचे उत्तर शोधलेले आहेत, ते आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे, आज आपल्याकडे मोबाईल आहे, डिस्ट्रॅक्शन हजारो प्रकारचे आहेत. आपलं लक्ष एका जागेवरून विचलित करण्यासाठी आपल्याकडे हजारो पर्याय आहेत, हजारो आपल्यासमोर अशी साधनं आहेत. तर यामधून आपल्याला जर पर्याय काढायचा आहे तर इथं मी तुम्हाला काही छोट्या टेक्निक सांगतोय, त्या आपण फॉलो केल्या तर आपल्याला इम्प्लिमेंटेशनसाठी याचं आपल्यामध्ये चांगला याचा बदल होऊ शकते. त्यामधली पहिली आहे बघ, 2 मिनिटचा रूल. सगळ्यात महत्त्वाची, ज्या दिवशी तू ठरवणार ना की आज 8 तास अभ्यासाला बसतो, आता तुमच्यामध्ये जे धुरंधर आहेत, जुन्या अभ्यास करतात, त्या मुलांसाठी ही गोष्ट एकदम इझी आहे. याचं कारण जर बघितलं तर त्यांनी तशा प्रकारे त्यांच्या मेंदूला ट्रेन केलेलं आहे. ठीक आहे. पण हे नव्या विद्यार्थ्यांसाठी हे थोडंसं अवघड जाणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय कर, जगामध्ये सर्वात जास्त विकलेलं पुस्तक आहे बघ, त्याचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. याचे जे रायटर आहेत त्यांचं नाव आहे जेम्स क्लिअर. ठीक आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त विकलेलं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट. कधी वेळ मिळाला तर हे पुस्तक नक्की वाचा सगळ्यांनी. ते काय, त्यांचं म्हणणं आहे की छोट्या छोट्या गोष्टीचा बदल जर आपण करायला सुरुवात केला, छोट्या छोट्या हॅबिट्स लावायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यामध्ये मोठा बदल होते. ठीक आहे. इथं समोर त्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे, मी ते पण सांगतो तुला. जर अभ्यास सुरूच होत नसेल तर आपण अभ्यास करू शकत नाही. मी आज 8 तास अभ्यास करतो हे ज्या दिवशी तू तुझ्या मेंदूला सांगितलंस किंवा तू ठरवलंस ना, तुझा मेंदू याच्यापेक्षा 100 असे कारण तुला सांगते की हे अभ्यासापेक्षा इम्पॉर्टंट आहेत.
हे सगळ्यांसोबत होते, हे माझ्यासोबत पण होते, हे तुझ्यासोबत पण होते आणि हे सगळ्यासोबत. आपण असे रिकामे बसलोत ना त्याला आठवणार पण नाही. पण ज्यावेळेस आपण ठरवले की नाही मला आज दिवसभर लॅबमध्ये बसायचे, मला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस तुला ते अशी कारणं सांगून नाही नाही याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे, असे तुला 100 कारणं आणून देणार ते. ठीक आहे, आणि मग आपण अभ्यासाला बसणारच नाही. तर इथं तुला थोडंसं जसं ते थ्री इडियट पिक्चरमध्ये आपण डायलॉग ऐकलं ना, ऑल इज वेल, त्या टाईपचं आपल्याला थोडंसं करावं लागणार आहे. आणि ती गोष्ट खरंच आहे बरं, आपल्याला आपल्या मेंदूसोबत डिस्कशन करावं लागेल, चर्चा करावं लागेल. कारण काय आहे बघ, आपला जे मेंदू आहे, आपला जे ब्रेन आहे, त्याला आपल्या शरीराला त्रास द्यायला आवडतच नाही. आपल्या शरीराला फक्त आराम द्यावं ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत असते. ठीक आहे, आणि शरीराला आराम देण्यासाठी ते एवढ्या गोष्टी शोधणार. तू म्हणला ना उठून लायब्ररीत जाऊन बसू, ते म्हणते नाही नाही घरी बसूत, काम आहे आपल्याला, आपल्याकडे कारण हे आहे त्यामुळे घरी बसून अभ्यास करू. ठीक आहे, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुला कारण द्यायला लागते. म्हणून तुला काय करावं लागेल, त्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगावं लागेल की 8 तास अभ्यास नाही, थोडा वेळ बसूत आणि वापस येऊत. ठीक आहे, तर ब्रेनला सुरुवात करायला सोपं वाटते. सुरुवात करायला कोणत्या बी गोष्टीची सुरुवात करते. तू ठरवलं ना अभ्यास करायचा आहे, ते लगेच ते तयार होते. पण जास्त वेळ बसू देते का नाही, इथं आपलं चुकतंय. अभ्यासाला बसायला तू जसा लायब्ररीत बसला, तुझ्यासारखी 100 पोरं बसलेत, पण शेवटच्या 8 तासापर्यंत 100 जण बसून राहतात का, तर नाही राहत. त्याचं कारण असं आहे की आपला ब्रेन जे आहे, सुरुवात करायला लय इझी वाटते त्याला, पण शेवटपर्यंत टिकणं त्याच्यासाठी ती गोष्ट अवघड आहे. आणि ते टिकण्यासाठी आपल्याला काय करायचंय ते आपण आता पुढे डिस्कस करू. ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मोशन क्रिएट्स मोटिवेशन. ठीक आहे, तू स्वतः ज्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहशील त्याच्यातून तुला मोटिवेशन भेटत राहील. दुसरी टेक्निक आहे बघ, जिचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. याबद्दल मी पाठीमागे एक डिटेल व्हिडिओ घेतलाय, तुम्हाला वेळ मिळाला तर तो व्हिडिओ सुद्धा बघा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करायचंय, अभ्यासाला आपण बसलो, आता सुरुवातीला आपण 2 मिनिट टेक्निक वापरली, अभ्यासाला बसलोय आपण. बसल्यानंतर कंटिन्यू 2 तास 3 तास 4 तास अभ्यास करायचा नाही. हां, पुन्हा एकदा जे अभ्यासामध्ये जास्त वर्षापासून अभ्यास करतात, अभ्यासातले धुरंधर आहेत, त्यांनी 2-3 तास बसलं तरी चालतंय, पण त्यांनी सुद्धा ही टेक्निक वापरायला पाहिजे. काय आहे विषय, तर 25 मिनिटाचा किंवा 30 मिनिटाचा अभ्यासाचा एक स्लॉट बनवा. ठीक आहे, हा स्लॉट झाला की एक ब्रेक घ्या. किती मिनिटाचा, 5 मिनिटाचा. बरं, हे ब्रेक घेतला की लगेच याच्यात मोबाईल घेऊ नको, नाही तर मोबाईल घेशील, इंस्टाग्राम व्हॉट्सअप चालू करशील, तिकडे 2 घंटे जाशील. ठीक आहे, आणि असे 4-5 सायकल बनवा. म्हणजे तुझा 30 मिनिटाचे जर तू 4 सायकल बनवले तर असा तुझा 2 तास अभ्यास व्हावा. आणि ह्या 2 तासामध्ये तुझे ब्रेक जर बघितले 5-5 मिनिटाचे, तर असे 20 मिनिटाचं ब्रेक व्हावं. ठीक आहे, जेणेकरून काय होतंय, तर रिसर्च असं सांगते की आपला ब्रेन जे आहे हे कंटिन्युअस फोकसपेक्षा शॉर्ट फोकसमध्ये जास्त चांगलं काम करते. त्यामुळे आपल्याला ह्या टेक्निकचा वापर करावा लागेल, ह्या गोष्टीचा वापर करावा लागेल, की जास्त वेळ फोकस करण्यापेक्षा आपण काय करू, थोड्या थोड्या वेळासाठी फोकस करू, पण जास्त स्लॉटमध्ये करू, जास्त वेळेमध्ये करू. ठीक आहे, तर ह्या गोष्टीला वापर. आता मला तुला इथे एक गोष्ट सांगायची आहे, जी की आपण आता ह्या स्लाइडमध्ये त्याच्यावरती चर्चा करू. विषय आहे डोपामाइनचं डिटॉक्स. डोपामाइन म्हणजे नेमका काय प्रकार आहे, जितका जास्त मोबाईल वापरला त्या मोबाईलमध्ये आपल्याला आपल्या आवडीच्या रील्स यायला लागतात. ठीक आहे, आणि ह्या रील्समुळे काय होते, आपल्याला मोबाईल पाहायला आणखी जास्त बघावं वाटते, आपल्या शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होते, आपल्याला भारी वाटते, आणि आपण कंटिन्यू मोबाईल पाहतो. विचार कर ना, तुला बोर झाल्यास तू मोबाईल पाहिल्यानंतर तुला भारी वाटते का नाही. त्याचं कारणच आहे की मोबाईल पाहिला, रील पाहिलं की शरीरात डोपामाइन रिलीज होते. ठीक आहे, आणि इथं एक गोष्ट मला तुला नक्की सांगायची, ही गोष्ट माझी एकदम अत्यंत कॉन्सन्ट्रेशन ऐक. बघ, 10 वर्षाखाली 5 वर्षाखाली आपण जर बघितलं तर जगातले सगळे इंजिनियर जे होते, भारी भारी इंजिनियर होते है ना, जगातले इंजिनियर जे आहेत, ते इंजिनियर आज सध्या कुठे आहेत माहिती आहे का. जगातले सगळ्यात भारी इंजिनियर आज सध्या कुठे आहेत, तर ते आहेत मेटामध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये. आणि ते जगातले एवढे भारी इंजिनियर आहेत ना, त्या सगळ्यांनी मिळून एक अशा प्रकारचा अल्गोरिदम तयार केला आहे. ठीक आहे, की ह्या अल्गोरिदम मधून तू आणि मी वाचू शकत नाहीस. समज तुला गाडीचे व्हिडिओ आवडतील तर तुला सगळे गाडीचेच व्हिडिओ दिसणार, याच्यामध्ये सगळ्या रील्स कोणत्या दिसणार, कारच्या दिसणार. समज तुला एखादा फिरायला जायच्या बद्दल तुला आवडत असेल तर तुला सगळ्या रील्स कशा दिसणार, तर त्या फिरायला जायच्या टूरच्या दिसणार. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे सगळं डिझाईन कोणी केले माहिती आहे, तर जगातल्या टॉपच्या इंजिनियरनं. त्यांनी एवढं जबरदस्त या गोष्टीचा वापर केलाय की आपण त्या मोबाईलच्या बाहेरच जायला नाही पाहिजे. आपण एकदा जर मोबाईल हातात घेतला तर आपल्या हातातून 1 तास मिनिमम मोबाईल सुटू नये, यासाठी हे इंजिनियर 24 तास काम करतात. आणि हे इंजिनियर कोण आहेत माहिती आहे का, जगातले टॉपचे इंजिनियर. आणि तू किती जरी प्रयत्न केलास ना, तू ह्या इंजिनियर सोबत हरू शकत नाही, यांना हरू शकत नाहीस तू. त्यामुळं मला तुला सांगायचंय की यांनी जे बनवलेला ट्रॅप आहे, हे जे अल्गोरिदम आहे, याच्यामध्ये जर अडकायचं नसेल तर अभ्यासाच्या पूर्वी कमीत कमी 30 मिनिटापर्यंत, 30 ते 60 मिनिटापर्यंत मोबाईल बंदच ठेव, मोबाईल वापरूच नको. जर तू 30 ते 60 मिनिटापर्यंत मोबाईल वापरला नाही तर तुझ्या शरीरामध्ये जे डोपामाइन आहे ते रिलीजच होणार नाही. आणि जर हे डोपामाइन रिलीज नाही झाला
तर तुला अभ्यास करायला काय होईल, ते एक चांगलं वातावरण मिळेल. कारण काय होते बघ, ज्यावेळेस तू इंस्टाग्राम वापरतो, युट्यूबच्या शॉर्ट्स पाहतो, रील्स पाहतो, त्यावेळेस ब्रेनला आहे ना इन्स्टंट प्लेजर मिळायला लागते. कारण तेच ज्याला आपण डोपामाइन म्हणलो, ते शरीरामध्ये रिलीज होते आणि आपल्याला भारी वाटायला लागते. एका थोड्याशा क्षणासाठी का होईना पण लय मस्त वाटते आपल्याला. आणि हे झाल्याच्या नंतर लगेच जर आपण पुस्तक हातात घेतलं तर ते आपल्याला बोरिंग वाटते, ते कंटाळा वाटते, नको यार पुस्तक नाही, बंद कर, थोडा वेळ मोबाईल बघू, थोडा वेळ मोबाईल बघू, थोडा वेळ मोबाईल बघू. आणि याच्यामध्ये आपण अडकले जातो. आणि एकदा जर आपण मोबाईल घेतला तर तुला आता सांगितले, जगातले टॉपचे इंजिनियर त्या कंपन्यांमध्ये बसलेत आणि त्यांनी अल्गोरिदमला असं सेट केले की तू एक रील पाहिली तर तुला सगळ्या रील तशाच येणार. आणि आपण इथं अडकले जातो आणि याच्यामध्ये आपला स्टडी जे आहे ते होणार नाही. ठीक आहे. त्यामुळं अभ्यासाला बसण्याच्या कमीत कमी 30 मिनिट अगोदरपर्यंत मोबाईल वापरूच नका. याच्यानंतर पहा पुढची पद्धत, ॲक्टिव्ह रिकॉल. तू मी असे आपल्यासारखे हजारो मुलं जे आहेत हे अभ्यास करायलेत. ठीक आहे. पण हे वाचायलेत, प्रत्येक जण वाचायले, तू वाचायला, मी वाचायलो, तू लायब्ररीत चालला, मी लायब्ररीत चाललो, आपण सगळेजण क्लासला चाललो. ठीक आहे. सगळेजण ऐकायलोत कोणत्या तरी शिक्षकाचं. ठीक आहे. शिक्षकानं शिकवलेलं काय करतोय आपण, ऐकत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तरी आपलं सिलेक्शन नाही, तरी आपला रिझल्ट नाही. याचं कारण काय, तर आपण त्या गोष्टीला रिकॉल करत नाहीत. रिकॉल म्हणजे रिवाईज करत नाहीत, रिवाईज म्हणजे त्याला आपण रिपीट करत नाहीत. कळलं का? त्यामुळं आपण अभ्यास सगळे करायलो, तर ह्या सगळ्यांना करण्यात, अभ्यास करण्यासोबत वाचण्यासोबत आपल्याला एक गोष्ट करावं लागेल. फक्त वाचू नका, तर त्या गोष्टीला रिकॉल करा. रिकॉल करण्यासाठी तुला स्वतःला प्रश्न विचार, ते पुस्तक बंद कर आणि स्वतः बघ ते तुला आठवतंय का, रिकॉल कर. ठीक आहे. रिसर्च काय म्हणते की पॅसिव्ह रिडिंगपेक्षा ॲक्टिव्ह रिकॉल हे अनेक पटीने इफेक्टिव्ह आहे. रिसर्च काय सांगते की वाचण्यापेक्षा, पॅसिव्ह रिडिंगपेक्षा काय, ॲक्टिव्ह रिकॉल, स्वतः जे रिकॉल करतोस ना ते जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळं तुला ही रिकॉल पद्धत करणं, स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. रिपीट करणं, आज शिकवलेलं 7 दिवसानं रिपीट, 7 दिवसाच्या नंतर पुन्हा 15 दिवसाला रिपीट, पुन्हा 1 महिन्याला रिपीट, ह्या पद्धतीनं तुला रिपिटेशन करावं लागेल. ज्यावेळेस तू ही गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लागलास ना, तुझ्या मेंदूला कळते हे काहीतरी महत्त्वाचं आहे, याला लक्षात ठेवा जास्त काळासाठी. आणि मग ते पण याला काय करते, जास्त दिवसासाठी लक्षात ठेवायला राहते. कारण वाचायलाच दररोज वेगळा विषय, दररोज लायब्ररीत चालला, दररोज वेगळा विषय वाचायला, दररोज क्लासमध्ये वेगळा वेगळा विषय वाचायलाच, पण याचं रिव्हिजन आहे का, नाही. आणि जोपर्यंत रिव्हिजन होणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. या पद्धतीला ॲक्टिव्ह रिकॉल पद्धत म्हणून, ही पद्धत नेहमी लक्षात ठेव. आतापर्यंत मी जे शिकवले हे जर तुला कामाचं वाटत असेल, हे जर तुला महत्त्वाचं वाटत असेल, तुझ्यासारखा अभ्यास करणारा तुझा मित्र असेल, घरचे असेल, फॅमिलीमधलं कोणी असेल, मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, किंवा जे तुझ्या जवळचे आहेत, तुला वाटते की त्या मुलांना ते जीवाच्या आकंतानं प्रयत्न करायला अभ्यास करण्याचा, त्यांची परिस्थिती बदलण्याचा, आणि त्यांना जर तुला वाटत असेल या व्हिडिओचा फायदा होईल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचव. कारण तुला आणि मला सांगणारं पण कोणी उरलं नाही. त्यामुळे मी हे प्रयत्न करतोय की आपल्यासारखे जे मुलं आहेत ज्यांना अभ्यास करण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचाव, आणि तू हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर कर. पुढचं आहे स्लीप आणि एक्सरसाइज. सर आता अभ्यास करताना झोपू काय, आहे की नाही, माझ्याकडे टाइम कमी आहे, मला जास्त झोपायला नाही जमणार, मी दररोज 5 तास झोपतो, नाही तर मी दररोज 6 तास झोपतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, है ना, असं म्हणून दिवसात 3-3 घंटे अभ्यास करण्याच्या ऐवजी मोबाईल पाहते. बरोबर आहे का? मग अशाने अभ्यास होणार आहे का? नाही होणार. तर सगळ्यात महत्त्वाची अभ्यासाची एक गोष्ट पाहिली तर आपल्याला झोप महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास झोप. ठीक आहे. झोप महत्त्वाची काय आहे, मी याचा पण एक व्हिडिओ टाकलाय, ते बघ तुला वेळ भेटला तर. हे 7 ते 8 तास झोप आहे ना, ती इतकी गरजेची आहे कारण हे आपल्या ब्रेनला रिसेट करते. काय करते, जसं आपण मोबाईलला रिसेट केल्यावर मोबाईल छान चालते, तसं आपण झोपेतून उठल्यास आपली पूर्ण बॉडी रिसेट होते आणि चांगल्या प्रमाणे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सायन्समध्ये वाचलं असेल. ठीक आहे. पण जर कोणी तुला म्हणलं ना मी 5 तास झोपतो किंवा मी 6 तास झोपतो, तर हे ऐकू नको बिलकुल, हे चूक आहे. ठीक आहे. हे माणूस जास्त इफेक्टिव्हली काम करू शकत नाही याची. ठीक आहे. हे जास्त एफिशियंटली काम नाही करू शकत. त्यामुळे तुला जर तुझी स्वतःची इफिशियन्सी वाढवायची असेल, तुला जर इफेक्टिव्हली काम करायचं असेल, तुला वाचलेलं जास्त काळ लक्षात ठेवायचं असेल, जास्त वेळ अभ्यास करायचा असेल, तर झोप महत्त्वाची आहे तुला. आणि जास्तीत जास्त 7 ते 8 तास झोपण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, दररोज जेवण झाल्यानंतर 10 मिनटं, सकाळी संध्याकाळी 10-20 मिनटं, असं 20 ते 30 मिनटं दररोज वॉक करा. हे 20 ते 30 मिनटं जे वॉक आहे हे तुझ्या ब्रेनमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवते. आणि ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी का गरजेचं आहे याचं मी पुढच्या लेक्चरमध्ये याच्यावरती चर्चा करतो.
ठीक आहे. तुम्हाला ते लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू. आपल्या अभ्यासामध्ये ऑक्सिजनचा रोल किती महत्त्वाचा आहे आपण त्या टॉपिकवरती चर्चा करू. एक्सरसाइजमुळे ब्रेनमध्ये ब्रेन डिराइव्हड न्यूट्रोफिक फॅक्टर वाढतो. ठीक आहे, हे सुद्धा मी त्या ऑक्सिजनवाल्या व्हिडिओमध्येच याच्याबद्दल डिटेल चर्चा करतो. ठीक आहे, फक्त लक्षात ठेव की आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये काही अशा गोष्टी घडतात की ज्यांना आपल्याला नॅचरली चांगलं वाटायला लागते, जे हॅपी हॉर्मोन्स म्हणतो आपण त्याला, ते रिलीज व्हायला लागतात. पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू. इथं लेक्चरमध्ये चर्चा केल्यास जास्त मोठं लेक्चर होईल. ठीक आहे, यामुळे लर्निंग आणि मेमरी इम्प्रूव्ह होते. या झोपेमुळे चांगल्या आणि चांगल्या एक्सरसाइजमुळे आपली मेमरी इम्प्रूव्ह होते. आता जे तुम्ही सुरुवातीला मला प्रश्न विचारला काय की सर अभ्यास होत नाही किंवा मी काय करू, वाचलेलं जास्त काळ लक्षात राहत नाही, वेळ वाया जातोय है ना, मन लागत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या जर गोष्टी केल्या ना तर काय होणार आहे, तर आपलं मेमरी इम्प्रूव्ह होणार आहे. आणि ज्या दिवशी मेमरी इम्प्रूव्ह होईल तू थोडं जरी वाचशील ना ते जास्त काळासाठी लक्षात राहील. त्यामुळे हे स्लीप आणि एक्सरसाइज महत्त्वाचं आहे. इथं जाताना आणखी काही तुम्हाला बोनस टिप्स देतो. रोज एकाच वेळी अभ्यासाला बसा. आपल्या ब्रेनला ती गोष्ट माहिती आहे, त्यामुळं सकाळी अभ्यास करणं हे जास्त बेटर. रात्री अभ्यास करणं काही मुलांना आवडत असेल पण त्याचे शरीरावर साईड इफेक्ट होतात. तुझी पद्धत आहे तू 100% फॉलो कर, पण मी एक ॲज अ तुला टीचर म्हणून मला जर विचारलंस तर मी सांगेल की त्याचा शरीरावर परिणाम होते, त्यामुळे जास्त नको जागूस. रात्री 12 पर्यंत ठीक आहे, 1 पर्यंत 2 पर्यंत पण ठीक, त्याच्यावर नको जागू. दुसरं आहे स्टडी टेबल क्लीन ठेवा. हां, याच्याबद्दल विशेष चर्चा पुढच्या लेक्चरमध्येच करू. डेलीचं टार्गेट लिहून काढ. ठीक आहे, डोक्यात नको ठरवू, लिहून काढ आणि संध्याकाळी ते कंप्लीट झाले का नाही त्याला टिक कर. ठीक आहे, आज समज तुला 4 टॉपिक करायचे, ठीक आहे, हे 4 टॉपिक करायचे, तर ह्याला संध्याकाळी टिक कर की हे झालंय, हे झालंय, हे राहिलंय, हे झालंय. ठीक आहे, आणि उद्या आल्यानंतर याच्यापासून सुरुवात कर. यामुळं तुझ्याकडे एक रेकॉर्ड राहील की तू काय काय अभ्यास केलास, तुला काय काय करायचं बाकी आहे याचा रेकॉर्ड बनव. ठीक आहे, आपण याच सिरीजचे काही 5-6 व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करू. कारण तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे पूर्व. तुम्ही ज्या तळमळीनं अभ्यास करायलात ना, ज्या पद्धतीनं तुम्ही, जग सगळं तुमच्या विरुद्ध आहे तरी बी तुम्ही लढायलात ना, त्याच्यामुळं मला वाटते की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुला सांगितलं, इन्स्टा आणि फेसबुकमध्ये जगातले सगळ्यात टॉपचे इंजिनियर बसलेत आणि ते तुला अडकवणारच कशामध्ये, त्यांच्या ॲपमध्ये, आणि तिथं तुझा जास्त वेळ जाणार. त्यामुळं मोबाईल जमलं तर दुसऱ्या खोलीत ठेवून दे, मोबाईल वापरूच नको. जगातला सगळ्यात मोठा दुश्मन म्हणलं तरी हरकत नाही, आणि ते आहेच. ठीक आहे, कसा आहे काय आहे आता हे आपला मेंदूच एक्सेप्ट नाही करत. सर ते एक्सेप्ट, ते आमचा दुश्मन नाही. मला त्याच्यामध्ये मोबाईलवर मी लेक्चर करतो, माझा अभ्यास त्याच्यावर होतोय असं तुला वाटेल, पण हे आपलं मेंदू देणार आपल्याला कारण आहे की सर काय बी सांगायले, मोबाईलशिवाय आपलं जमत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये आपण त्या लेक्चरमधून कधी इंस्टाग्रामवर जातो किंवा त्या लेक्चरमधून कधी रील्सवर जातो किंवा त्या लेक्चरमधून आपण कधी गेम खेळायला जातो हे आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा जाता जाता लक्षात ठेवा, अभ्यास होत नाही म्हणजे तू बुद्धिमान नाही असं नाही. ठीक आहे, तू बुद्धिमान आहेस, तू टॅलेंटेड आहेस, तुला परिस्थितीची जाणीव आहे म्हणून तू अभ्यासाला बसलास. ठीक आहे, पण ते जास्त काळ लक्षात राहत नाही, त्याच्या मागचे कारण हे आहेत. ह्या कारणांना व्यवस्थित शोध, या कारणांचा अभ्यास कर, याच्यावरती पर्याय काढ. ठीक आहे, ब्रेनला एन्व्हायरमेंट मिळत नाही योग्य असं, त्यामुळे एन्व्हायरमेंट बदल, रिझल्ट नक्की बदलेल. जाता जाता शेवटचा मेसेज, आजपासून हे 5 नियम जे आहेत याला फॉलो कर. दररोज स्वतःमध्ये 1% जरी इम्प्रूव्हमेंट केली तर आपल्यामध्ये 365 दिवसांनी पूर्णपणे वेगळे आपल्याला बदल स्वतःमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, कन्सिस्टन्सी जी आहे ही मोटिवेशनपेक्षा जास्त मोठी आहे. जर कोणी सांगितलंय त्यातून आपल्याला मोटिवेशन जे मिळते त्याच्यापेक्षा जास्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आणि तुझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सल्यूट करतो. तुम्ही जे अभ्यास करताय, तुम्ही जी मेहनत करताय, या परिस्थितीला बदलण्यासाठी, या सगळ्या तुमच्या अपोजिट असणाऱ्या गोष्टीमध्ये पण तू जे घरची परिस्थिती बदलण्यासाठी, स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे अभ्यास करायलास, जे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करायलास, त्याला खरंच सल्यूट आहे. जर हे व्हिडिओ आवडला असेल याला लाईक कर, सेव्ह कर आणि शेअर कर. याला सबस्क्राईब करा. आणि आपल्या जवळ जे मुलं आहेत, जे तुला वाटते हे खरं इमानदारीने अभ्यास करायला, फक्त त्या पोरांना हे व्हिडिओ द्या. टाइमपास करणाऱ्या मुलांनी नाही पाहिला, त्यांना नाही दिला तरी चालते, पण जे अभ्यास करायला त्याच्यापर्यंत पोहोचव. त्याच्या अभ्यासामध्ये आपला थोडासा, जसं दुधामध्ये साखर टाकल्यास कसं दूध गोड लागते, त्याप्रमाणे त्याच्या अभ्यासाच्या, त्याच्या मेहनतीमध्ये आपला एक छोटूसा वाटा तुझा पण आणि माझा पण असावा. त्यामुळं या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा ज्यांना याची गरज आहे. अशा सायंटिफिक टिप्स जर आपल्याला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू. सर्वांना धन्यवाद. असाच अभ्यास करा. प्राऊड ऑफ यू पोरो. धन्यवाद. जय हिंद.